त्यानंतर आपल्याला आपण जिथून साडी नेसायला स्टार्ट करतो ती साईड घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती आपल्या बॉडीला संपूर्ण कव्हर करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी आपण नॉर्मल साड्या जेव्हा नेसतो तेव्हा जिथून स्टार्ट करतो ती साईड घेतलेली आहे आणि एक साधारणतः 1.5 मीटरपर्यंत आपल्याला आपल्या डाव्या साईडला साडी थोडीशी सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता की मी थोडीशी एक साधारणतः 1.5 मीटरपर्यंत साडी सोडलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या पोटाच्या म्हणजेच आपल्या कमरेच्या मध्यभागी छान 2 गाठी बांधून घ्यायच्या आहेत आणि हीच गाठ राहणार आहे शेवटपर्यंत। त्यामुळे थोडी व्यवस्थितपणे गाठ मारून घ्या। गाठ मारताना थोडीशी पॅक बांधा जेणेकरून जर तुम्ही नऊवारी घालून डान्स वगैरे करत असाल तर निघण्याची भीती राहणार नाही। त्यानंतर आपल्याला काय करायचे, आपण डाव्या साईडला जी 1.5 मीटर साडी सोडलेली होती ना ती साडी घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे कव्हर करून घ्यायची आहे आणि आपल्याला पायांच्या मध्यभागून पाठीमागे ती साडी व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे माझ्या पायांच्या मध्यभागून ती साडी पाठीमागे काढून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, तो जो काठ आहे ना त्या काठाला धरून आपण जशा निऱ्या घालतो म्हणजे नॉर्मल साडी नेसताना तशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे माझ्या हाताच्या मदतीने निऱ्या घालून घेत आहे। त्यानंतर आपल्याला एकदम वरती आपण ज्या निऱ्या घातलेल्या आहेत तिथे टाचन पिन म्हणजे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून त्या इकडे तिकडे हलणार नाहीत आणि मागे सिक्युअर केल्यानंतर व्यवस्थित राहतील। आणि अशा पद्धतीने आपला काठ तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला पाठीमागे आपण जो काष्टा घालणार आहे तिथे आपल्याला एकदम मध्यभागी त्या निऱ्या व्यवस्थितपणे सिक्युअर करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि वाटल्यास तर तुम्ही त्या सिक्युअर केल्यानंतर देखील एक मोठी बॉल पिनची टाचन पिन तिथे लावू शकता जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबली इकडे तिकडे हलता येईल आणि साडी घातल्यानंतर अनकम्फर्टेबल वाटणार नाही आणि जर तुम्हाला डान्स करायचा असेल तर अजूनच छान। त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या पायावरती खाली जो काठ आलेला आहे त्या काठाला देखील व्यवस्थितपणे